नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भावनाताई घाणेकर यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब। उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी उरण शहरातील गणपती मंदिरात शेजारी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती। या माध्यमातून उमेदवारीला सर्वांगीण पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले। उद्घाटन समारंभाप्रसंगी भावनाताई घाणेकर, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उरण शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। त्यांनी शहर विकासाचा आपला व्हिजन उपस्थितांसमोर मांडला। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। हे मध्यवर्ती कार्यालय आता निवडणुकीचे रणशिंग फुंकून प्रचाराची धुरा सांभाळणार आहे। यावेळी काँग्रेस नेते मिलिंद पाडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आनंद भिंगाडे, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस रेहमान सय्यद, पनवेल युवक जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल, माजी नगरसेवक जैद मुल्ला, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, युवक रायगड जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील तांडेल, तालुका अध्यक्ष प्रदीप तांडेल, विधानसभा अध्यक्ष नरेश नलावडे, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, उरण शहराध्यक्ष मंगेश कांबळे, तालुका पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस संतोष म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चेतन म्हात्रे, अल्पसंख्याक विभाग प्रमुख बाबा मुकरी, शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, काँग्रेस उरण शहराध्यक्ष गुफरान तुंगेकर, शिवसेनेचे महेश वर्तक, काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक बबन कांबळे, उरण शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, उरण शहर अध्यक्ष आपशा मुकरी, शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेविका नाहिदा ठाकूर, आई मांगीरदेवी मच्छीमार सोसायटी चेअरमन वैभव कडू, महिला तालुका अध्यक्ष हेमांगी पाटील, प्रार्थना म्हात्रे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधून विजयासाठी एकजुटीने प्रयत्न केले जातील असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादींसह तृप्ती भोईर, उरण। निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्व आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आमदार मनोहर शेठ भोईर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यावेळी महाविकास आघाडीचा झेंडा उरण नगर परिषदेवर फडकेल। मी सगळ्या उमेदवारांना आणि भावनाताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून ग्वाही देतो की काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्या मागे राहील आणि सगळे कार्यकर्ते झोकून कामाला देतील एवढी ग्वाही देतो आणि थांबतो।